झी 24 तास एक पाऊल पुढे। मंडळी, नाट्य संपदा ही सगळ्यात जुनी संस्था, त्यांनी आपलं 50वं नाटकांचं पुष्प आत्ताच गुंफलं आणि ते सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 मे रोजी षण्मुखानंद सभागृहात झालाच पाहिजे या ज्वलंत विषयावरचं नाटक त्यांनी सादर केलं। आणि ज्वलंत विषय कुठचा तर बेळगाव सीमा प्रश्नाचा। महाराष्ट्र कला निधीच्या सहकार्यानं त्यांनी हे नाटक सादर केलं खास तुमच्यासाठी। तुम्ही ते पाहायलाच हवं, पण त्या अगोदर पहा झालाच पाहिजे या स्फोटक नाटकाचा हा वृत्तांत। बेळगाव मधल्या मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या झालाच पाहिजे या नाटकाचा शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पार पडला। शिवरायांच्या नावाने तुम्ही वेळोवेळी मराठी माणसाला भडकवलं, त्या शिवरायांच्या गड किल्ल्यांसाठी काय केलं? आजपर्यंत गवळणी मथुरेच्या बाजाराला जायची, या बेळगावला कुठं चालली? अरे मथुरा तो सिर्फ झाकी है। पहिलाच प्रयोग असल्यामुळे नाटकाच्या टीममध्ये धाकधूक होतीच, मात्र प्रेक्षकांनी दिलेल्या हाऊसफुल प्रतिसादामुळे कलाकारांनी आनंद व्यक्त केलाय। खऱ्या अर्थाने दिल धडकना का होत आहे ते आत्ता वाटतंय। खूप मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी, आमच्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी अहोरात्र काम केलंय। गेली 4-5 महिन्याच्यावर रिसर्च चालू आहे। महाराष्ट्र कलानिधी नितेश राणेंचा पूर्णपणे सपोर्ट मिळालेला आहे आणि त्यामुळे टेन्शन जरी असलं तरी सुद्धा एक महत्त्वाचा विषय प्रेक्षकांसमोर मांडायला मिळतो, त्याचा प्रचंड अभिमान आहे। आणि हा विषय आतापर्यंत कुठल्याच कला क्षेत्रात आलेला नाही आहे आणि हा विषय पुन्हा थिएटरमधून आणण्याचा आनंद अशासाठी की हा जेव्हा जनजागृतीचा विषय ठरला होता लढ्यामध्ये, ॲक्च्युअल लढ्यामध्ये, तेव्हा शाहिरांनी ही सगळी कलाकृती म्हणजे हा विषय गावोगाव नेऊन एक जनजागृती निर्माण केली। त्याच्यानंतर हा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्याकडनं तो प्रश्न सुटण्याची चिन्ह वगैरे काही दिसत नाही। म्हणून एक प्रयत्न की आता ह्या माध्यमातून पुन्हा जर तशी जनजागृती घडली आणि हा विषय सगळ्यांकडे पोहोचला तर ते म्हणजे आमचं खरं काय म्हणतो आपण खरा आनंद तेव्हा होईल। षण्मुखानंदमध्ये संपूर्ण भरलेला पॅक शो आहे, हाऊसफुल, आणि आता त्यांच्यासमोर आपण जायचंय आणि एवढा मोठा विषय मांडायचा आहे। कारण बेळगाव सीमा प्रश्नाचा हा विषय आहे। आपण काही कुठलं फक्त मनोरंजनासाठीच एक नाटक करत नाही आहोत, एक गंभीर विषय, मनोरंजन त्यातनं होणार आहे, पण टेन्शन त्याचंच आहे की कशा प्रकारे हा रिसीव्ह केला जातोय हे आजच कळणार आहे। सो त्याचीच एन्झायटी आहे थोडीशी, बाकी काही नाही। हाऊसफुल शो आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप सर्व कलावंतांना इतका आनंद झालेला आहे की पहिलाच शो आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला आणि एवढ्या जवळजवळ 3000 प्रेक्षकांच्या समोर आम्ही आज परफॉर्म करणार आहोत। खूप खूप आनंद झाला। एका वेगळ्या विषयावर हे नाटक आहे आणि ह्या नाटकामध्ये चळवळ जी आम्ही म्हणजे करायचं ठरवलंय तर त्याला यश येईल आणि तुमच्या मायबाप रसिकांचा त्याला आशीर्वाद असेल, प्रेम असेल आणि त्याच्याशिवाय हे शक्य नाही जे आम्ही धनुष्यबाण उचललेलं आहे ते पेलणं। तर मला वाटतं आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणखी आशीर्वादाने हे आम्हाला कलावंतांना शक्य होणार आहे। तर अशा आगळ्या वेगळ्या नाटकाचा आपणही एक भाग झाल्याचा अभिमान सुबोध भावेने व्यक्त केला। योग जुळून आलाय, एका चांगल्या कॉजसाठी निर्माण करण्यात आलेलं नाटक आहे आणि मला असं वाटतं की नाटकाच्या ताकद जी आहे त्या ताकद ओळखून केलेला हा प्रयत्न आहे आणि प्रयोग आहे असं मला वाटतं। कारण नाटक हे मनोरंजनाचं एक माध्यम आहेच आहे, पण त्याचबरोबर ते समाज प्रबोधनाचं एक माध्यम आहे आणि ही नाटकाची सगळ्यात मोठी ताकद आहे। ती ताकद ओळखून हा विषय निवडण्यात आला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरलं आहे। आणि मला आत्ताच काकांनी सांगितलं की हे वर्ष अजून महत्त्वाचं अशासाठी आहे की यावर्षी 1 ऑगस्टला हुतात्मा स्मारक जे आपण तिथे बांधलं आहे त्या स्मारकाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे हाही एक योगायोग आहे यावर्षीचा की ज्याच्यासाठी हे नाटक निर्माण झालं आहे। लोकनृत्य नाट्याच्या स्वरूपात पार पडणारं हे आगळंवेगळं नाटक यापुढेही रसिकांची दाद मिळवेल यात शंकाच नाही। जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।